नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 इंग्लिश यातील 1.1 तसेच 2.4 पर्यंत क्वेश्चन आन्सर पाहिले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2.5 द फ्लाइट ऑफ द शाय सन इन लॉ या टॉपिकचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, वॉर्म अप. व्हॉट आर दीज रिलेशन कॉल्ड? माय सिस्टर्स सन इज माय नेफ्यू. ओके, माय सिस्टर्स डॉटर इज माय नॅन्सी. My mother's brother is my uncle. My father's brother is my uncle. My uncle's daughter is my cousin. Okay? त्यानंतर my sister's husband is my brother-in-law. Brother-in-law. Okay? My brother's wife is my sister-in-law. त्यानंतर पहा, whom do we call? Son-in-law, daughter's husband. Daughter's husband. या ठिकाणी लिहिते मी हस्बंडची स्पेलिंग. ओके, डॉटर इन लॉ, सन्स वाईफ. सन्स वाईफ. ओके, या ठिकाणी वर्ड बास्केट दिलेली आहे, ही तुम्ही वाचून घ्यायची. ओके, त्यानंतर सी, रीड द स्टोरी अँड स्टेट वेदर द स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ओके, द मॅन लाईक द डिश ॲट फर्स्ट. याचा आन्सर आहे फॉल्स. ओके, त्यानंतर ही कुड आस्क फॉर द डिश अगेन ॲट डिनर. फॉल्स. त्यानंतर ही hid among the sheep to escape. True. Okay, the thief wanted the lightest sheep. याचा आन्सर आहे false. The man escaped safely at last. True. Okay. D, look at the action pictures and number them in the order that they take place in the story. Okay, या स्टोरीला आपल्याला नंबर द्यायचे. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट, त्यानंतर टेकिंग द पॉट सेकंड, त्यानंतर कॉटन स्टॉक थर्ड, pot fell on head fourth, and among sheep fifth, and thief carrying him last. Okay, assign the roles and dramatize the above story and present it before the क्लास. या ठिकाणी तुम्हाला हे सगळे पार्ट क्लासमध्ये प्रेझेंट करायचे आहेत. ओके, F, write past tense from of the following given words.
serve, serve, SERVED. Okay, carry, carried, CARRIED. Okay, refuse, 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 trip, trip, try, tried. त्यानंतर steal, stole, smear, smear, stick, stock. ओके, त्यानंतर पहा जी complete the following sentence using the appropriate form of verb. तन्मयी या ठिकाणी स्टिक दिलेलं आहे, तर आपल्याला वर्ब वापरायचे म्हणून स्टोक. तन्मयी स्टोक अ स्टॅम्प ऑन द envelope before posting it. Okay, Anurag went to the park yesterday. Someone stole my pen during the lunch break. The thief crept into the room as not to wake anybody up. She know the answer, but she did not tell me. Okay. H. Use the correct form of verb and complete the story. Last week, our village, Haripur, had a big fair. Many people came from the nearby village. Children play, PLAYED, play games and won prizes. There were many shops. We ate delicious snack. A magician performed tricks and everyone clapped. We enjoy it a lot. Okay, page number 34. I find and write the opposite word from the following grid. Light, heavy, HEAVY. Okay, loudly, softly, SOFTLY. Bold, shy, SHY. Few, many, MANY. Low, high, HIGH. Reject, accept, ACCEPT. Yes, no, no. त्यानंतर come, go, over, under. ओके, या ठिकाणचे वर्ड्स आपल्याला या चार्ट मध्ये शोधायचे आहेत. ओके, आणि त्यांना असं गोल करून घ्यायचं. जे कंप्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्स टू मेक फनी जोक्स. ओके, या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यापासून आपल्याला
फनी जोक्स तयार करायचे आहेत. ओके. क्वेश्चन, व्हाय वॉज द कम्प्युटर कोल्ड? आन्सर, बिकॉज इट लेफ्ट इट्स विंडो ओपन. विंडो ओपन. क्वेश्चन, व्हाय डिड द पेन्सिल गो टू स्कूल? आन्सर, टू बिकम शार्प. Question, why did the computer get good marks? Because it had a lot of memory. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण 6वी इंग्लिश यातील 2.5 देखील आज पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.